आत्ता जस्ट आले मी ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन. आणि आता मला थोडंसं माझी ब्लाऊज मी टाकलेला आहे लेहंग्यावरचं शिवायला. तर त्याचा कपडा मी म्हणजे कापून दिला नाही त्या ताईंनी. त्या म्हणल्या की असंच करा, मग जसं हवं तसं मी कापून घेईल. म्हटलं ठीक आहे. तर मग मला वर्क करायचं आहे त्या ब्लाऊजच्या बाहीवरती, तर ते काम करून घेते. आणि ज्ञानेशची सुद्धा तयारी करायची, म्हणजे त्याला मी जस्ट आणलेलं आहे. कपडे चेंज करते त्याचे आणि त्यानंतर थोडंफार खायला वगैरे देते. तर चला मग भेटते थोड्या वेळाने. तर हे बघा, हा आहे कपडा आणि या कपड्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे. आणि मला दाखवते की मी कसं वर्क करते. तर बघा, मी सगळं ऑलरेडी सामान आणून ठेवलं होतं आणि मग फक्त मला माप घेऊन करायचं होतं. तर मी त्या ब्लाऊज शिवणाऱ्या ताईला आधीच विचारलं होतं की मी कसं माप घेऊ आणि किती अंतर सोडून मी ते पॅच बनवू. तर मग तसं मी माप वगैरे घेतलं. त्यालाच खूप मला वेळ गेला. हे एवढेसे 2 पॅच लावायला मला पाऊण तास लागला, कारण व्यवस्थित लागणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. कारण ते बाह्यावरती जर आलं तर तिरपं किंवा बाजूलाच जर आलं तर मग ते काही चांगलं नाही होणार. आणि हा जो मी आणलेला आहे ना ग्लू, तो एकदम पटकन चिपकतो, काहीच त्याला वेळ नाही लागत. याऐवजी आपण जर व्हाईट ग्लू आता जो मी वापरते याच्यामुळे थोडा वेळ लागू शकतो चिपकण्यासाठी. मग त्याच्यामुळं मी दोघं ग्लू वापरत होते. आणि त्यानंतर मग खाली प्लॅस्टिकची पिशवी ठेवली, कारण कपडा आपला होता ना तो नेटचा होता. मग त्याच्यामुळे ते खाली चिपकतं आणि मग कपडा फाटला पण असता, म्हणजे मग त्याच्यासाठी मी आधी प्लॅस्टिक ठेवून घेतलं आणि मग त्यानंतर मग चिपकवायची प्रोसेस चालू केली. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं मेहनत घ्यावीच लागते, कारण एखादी वस्तू आपण करायला घेतली तर ती परफेक्ट बनण्यासाठी मेहनत घेतल्याशिवाय त्याला फळ मिळतच नाही. हे बघा, अशा प्रकारे मी करून घेतलं. आणि बॉल चेन, स्टोन चेन आणि बरंच काही मी सामान आणलेलं होतं. तर नक्कीच याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे वर्कच्या, त्या अगदी होलसेल भावात कुठं मिळतात ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल. पण आता तर सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या भावाचं लग्न आहे, त्याच्यामुळे मला 2-3 कपडे म्हणजे माझे ड्रेस असे तयार करून घ्यायचे आहे. मग त्याच्यासाठीच हे सगळं चाललं आहे. आणि आता आपल्याला लग्नाचे व्लॉगसुद्धा येतील, तर खूप छान प्रतिसाद मला द्या. खूप मेहनत करून मी तुमच्यासाठी इतके छान व्हिडिओ घेऊन येते. आणि बघा, ज्ञानेशचं पण चालू होतं, उठला होता तो आणि आई तू काय करते म्हणून त्याचं चालू होतं की मी पण चिपकवतो. तर तो सुद्धा थोडंफार मला हेल्प करत होता. मुलांना करू दिलं ना तर मग ते करतात थोडंफार. बघा, अशा प्रकारे मग मी स्टोन पण चिपकून घेतलं आणि मग त्यानंतर हा असं मस्त असं पॅच तयार झाला. तर आता माझा आरामसुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी गाऊन पण घातला. त्यानंतर ज्ञानेश आणि भूमीला एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, म्हणजे की त्यांना क्रिसमस आहे ना, तर मग क्रिसमसची एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, तर ते करायची आहे मला. ज्ञानेशला तर नाही करता येणार, पण मग भूमीला करता येते, तर ती भूमी करते आहे तिचं. बघते आता किती तिने केली तर. आणि मग थोडंफार गायडन्स करावंच लागतं. बघा, अशी काय बनवते, स्नोमॅन बनवते का? तो पॅक झाला असेल, त्याला सुईने हे करावं लागेल. सुईने बंद आहे का ते? थांब खोडते. आणि ज्ञानेशने ब्लॉक्स आणून ठेवले, थोडंफार क्ले सुद्धा पडले. हे काय बनवत होता रे तू ज्ञानेश? काय बनवत होता? क्ले मिक्स नको करू बरं का ज्ञानेश. क्ले मिक्स नाही करायचे बाळा. असू दे, जाऊ दे. थोडंसं केलं ना तर जाऊ दे, पण मग सगळे मिक्स नाही करायचे. तर आता चहा घ्यायची इच्छा होते आहे आणि गवती चहा तोडून घेते आधी. मस्त गवती आहे.
बघा डेन मस्त आता चहा बनवूया. चला या चहा घ्यायला. माझा खूप आवडतीचा अत्यंत प्रिय असा चहा आहे आणि तो दुपारी पिल्याशिवाय मला होतच नाही. कारण मुलांना घेऊन आले, सगळे कामं वगैरे आटपली होती. त्यानंतर गवती चहाचा स्पेशल चहा आणि गॅलरीमध्ये इतकी छान होते ना गवती चहा, तर फ्रेश गवती चहाचा चहा तर एकदमच मस्त लागतो. नक्की तुमच्या इथं लावून बघा आणि बघा कसं मस्त चहा बनतो. आणि बघा आता 2च कप मी ठेवलेली आहे. जर मुलांना हवं तर मग चहा दूध वगैरे देईन त्यांना. आणि त्यानंतर मग असा मस्त फक्कड चहा बनवलेला आहे. आणि हो, तुम्हाला गाईज म्हणजे जे पण माझे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांना जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि याआधी बघा मी तुरीच्या दाण्यांचा घेंगा करणार आहे संध्याकाळी. तर त्याचा व्हिडिओ बनतो की नाही काय माहिती, पण जर माझ्याने बनलाच तर मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन. तर चला बघा, मुलांना ॲक्टिव्हिटीसुद्धा करून दाखवायची आहेत. तर ज्ञानेशला गुल्फीच्या काड्यांची ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, भूमीला स्नोमॅन बनवायला सांगितलं आहे. तर ती तर बनवू शकते, पण मग ज्ञानेशला मला थोडीफार हेल्प करावी लागेल आणि भूमीलासुद्धा करावी लागते. तर बघा आता मस्त असा गरम चहा तयार होतो आहे आणि थंडीमध्ये चहा म्हणजे एक नंबर. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ही जेवणाची मी तयारी करून ठेवते. तुम्हाला मी आधीच सांगितलं की मी ज्याला सोलेसुद्धा म्हणतात, जे तुरीचे दाणे असतात ते, तर त्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मग ते दाणे मी काढून ठेवले. आणि तुम्हाला काय सांगू, माझा गॅसचा असा प्रॉब्लेम झाला आहे, थोडा जरी कमी केला की तो बंदच होऊन जातो आणि मग त्याला काय करावं मला काही सुचत नाही. कुणाला काही उपाय माहिती असतील तर मला नक्कीच सांगा. आणि ही जी सांडशी आहे माझ्या पप्पांनी मला दिली आहे, ती मला खूप अतिप्रिय आहे. त्या सांडशीशिवाय माझं कामच होत नाही. माझ्याकडे स्टीलची मोठी सांडशी आहे, पण ती मला काही आवडतच नाही. आणि ही जी छोटी सांडशी आहे तिचा मोठा किस्सा आहे. त्यासाठी माझे बाबा थोडंसं लोखंडाचं तुकडं घेऊन गेले होते. तेही माझ्या सासरी म्हणजे चिखलीला, त्या गावाला जिथे की जे लोखंडाचे काम करतात, तर त्या लोकांकडे गेले होते. आणि मग तिथं जाऊन ही छोटीशी सांडशी माझ्याकरिता बनवून आणली होती. तर मी सांगितलं होतं म्हणून माझ्या पप्पांनी एवढं सगळं राडा घातला होता आणि माझ्यासाठी सांडशी घेऊन आले होते. तर मला ती खूप आवडते, तर मी वापरते सुद्धा तिला. तिच्याशिवाय माझं तर काम होत नाही, तुम्हाला मी आधीच सांगितलं. आणि चला असा गरमागरम चहा झाला आहे. चला तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.